नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विमल नित्याला म्हणत असते की जी माणसं जोगवा मागायला आली आहे त्या माणसांना तुमच्याच हातातून जोगवा घ्यायचा आहे, तुम्ही प्लीज बाहेर येता का. तेव्हा नित्याचा काही ह्या गोष्टींवर विश्वास नसतो. विमल म्हणत असते की मला माहिती आहे तुमचा या सगळ्या गोष्टीवर विश्वास नाही आहे, परंतु निदान त्यांना तुम्ही दान करताय या दृष्टीने तरी तुम्ही या. तुम्ही त्यांना कसंही दान केलं तरी शेवटी आशीर्वाद तर तुम्हालाच लाभणार आहे. आणि मग नित्या त्यांना जोगवा वाढण्यासाठी तयार होते. ती निशांतला सांगते की निशांत, तू त्या माणसांवर नीट लक्ष ठेव, मी जरा खाली जाऊन आले. तर नित्या आणि विमल आता बाहेर आलेले असतात. नित्या आता भुईमुगाच्या शेंगा त्यांना जोगव्यामध्ये वाढणार असते. भुईमुगाच्या शेंगा काही खाली पडतात, त्यामुळे नित्या त्या घेण्यासाठी खाली वागते. तेव्हा तो माणूस मुद्दामच विमलच्या डोळ्यामध्ये हळद फेकतो आणि तिथून गायब होतो. तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणारे 200 लाईक्स, त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. नित्या आता तोपर्यंत शेंगा वेचते आणि शेंगा वेचून झाल्यावर ती त्या बाजूबाजूच्या लोकांना विचारते की तुमच्यासोबत जो माणूस आला होता तो कुठे गेला. तर तो माणूस सांगतो की कदाचित दुसऱ्या घरी दानधर्म घ्यायला गेला असेल. नित्या म्हणते की असं कसं काय शक्य आहे, इथे तर दुसरं कुठलं घरही नाही आहे, मग तो माणूस कुठे गेला असेल. तर तो माणूस घुसलेला असतो रेस्ट हाऊसमध्ये आणि तो रूममध्ये इकडे तिकडे शोधाशोध करत असतो. नित्या वरती आलेली असते आणि ती निशांतला विचारत असते की निशांत, काय झालं आणि तू इथे चहा काय पीत बसलाय. अरे तो माणूस बघ ना कुठे गेलाय ते. आणि मग निशांत लगेचच CCTV फुटेज चेक करायला लागतो. जेव्हा निशांत CCTV फुटेज चेक करतो तेव्हा नित्या ही खाली वाकलेली असते. त्याच वेळी तो माणूस हा डाव्या साईडला गेलेला असतो. नित्या म्हणत असते की निशांत, आपल्याला लवकरात लवकर त्या माणसाला शोधायला हवं, नाहीतर तो आपल्या प्रोजेक्टची फाईल घेईल. चल बरं, आपण त्याला लवकर शोधूयात. आणि मग सर्वजण शोधाशोध करू लागतात. आणि मग फाईल घेण्यासाठी नित्या तिच्या रूममध्ये येते, तर तो माणूस त्या रूममध्येच असतो आणि शोधाशोध करत असतो. नित्या त्याला म्हणते की मला माहिती आहे ना तू इथे चोरी करायला आला, आता तू इथून कसा बाहेर जातो तेच मी बघते. नित्या जवळ येत आहे हे बघून तो लगेचच नित्याच्या डोळ्यामध्ये हळद फेकतो, परंतु नित्या त्याचे केस पकडते आणि त्याने जो विग घातलेला असतो तो तिच्या हातामध्ये येतो. आणि तो माणूस जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा तो नित्याला बघतो आणि म्हणतो की गौराबाई, तुम्ही मला ओळखलं का, मी तुमचा शेखर दाजी. नित्या आता त्याच्याकडे बघू लागते. सर्वजण त्याला पकडतात आणि त्याला खाली बसवतात. शेखर दाजी नित्याला म्हणत असतात की हे बघा, मी कुठलाही चोर वगैरे नाही आहे, तुम्ही फक्त 2 मिनिट माझ्याशी बोला. अहो गौराबाई, मी तुमचा शेखर दाजी आहे, तुम्ही मला ओळखलं नाही आहे, तुम्हाला आठवतंय का काही. निशांत म्हणतो की मला माहिती आहे ना तुझी नाटकं, नित्याने आता तुला पकडलंय, त्यामुळे तू हे असे नाटकं करतोयस ना आणि असं काहीतरी बडबडतोयस ना. आणि आता खरं खरं सांग, इथं तू फाईल चोरायला आला होतास ना. शेखर दाजी म्हणत असतात की अहो, मी कशाला फाईल चोरी करू आणि मी कशाला तुमची झडती घेऊ. निशांत त्याला म्हणत असतो की तुम्ही आता काहीही बोलू नका, आता जे काही बोलायचं आहे ना ते पोलिसांकडेच बोला. तर शेखर दाजी म्हणत असतात की हे बघा, मला पोलिसांकडे देऊ नका. गौराबाई, तुम्हाला तरी माझ्यावर विश्वास आहे ना. गौराबाई, अहो माझ्याकडे फोटोसुद्धा होता तुमचा, परंतु तोच फोटो माझ्याकडनं हरवलाय, नाहीतर मी तुम्हाला तो दाखवणार होतो. गौराबाई, मी खरंच चोरी केली नाही आहे, मी तुम्हाला हात जोडून सांगतोय, तुम्ही फक्त 2 मिनिट माझ्याशी बोला. थोड्याच वेळात पोलीससुद्धा आलेले असतात. पोलीस आता शेखर दाजींना तिथून घेऊन जात असतात. तर जाता जाता शेखर दाजी ह्या नित्याला म्हणत असतात की गौराबाई, तुम्हाला खूप पस्तावा होणार आहे की तुम्ही माझ्याशी बोलले नाही आहे. तेवढ्यातच नित्याला चक्कर येते आणि नित्या खाली कोसळते. तर बाहेर पोलिसांनी शेखर दाजींना पकडलेलं असतं. शेखर दाजी आतमध्ये असतात. अधिराज तिथे आलेला असतो. अधिराज पोलिसांना विचारतो की पकडला का तुम्ही त्या माणसाला. त्यावर पोलीस म्हणतात की हो पकडलं, परंतु शेखर दाजींनी अजून अधिराजला बघितलेलं नसतं. निशांत डॉक्टरांना फोन करत असतो, परंतु डॉक्टर काही फोन घेत नसतात. तर तितक्यातच अधिराज तिथे येतो आणि अधिराज म्हणतो की मॅडम झोपल्या वाटतं, चोराला पकडलाय म्हणून मॅडमला शांत झोप लागली आहे. विमल म्हणते की काही पण काय बोलतोय, चक्कर आली आहे त्यांना. अधिराज हा नित्याच्या अंगावर पाणी फेकत असतो, त्यामुळे नित्याला जाग येते. नित्या उठून बसत असते, परंतु पुन्हा तिला चक्कर येत असते. तेव्हा अधिराज तिचा हात पकडतो. नित्याला आठवत असतं की शेखर दाजी तिला गौराबाई गौराबाई असं म्हणत होते. ती विचार करू लागते की कोण असेल तो माणूस आणि मला गौराबाई गौराबाई का म्हणत असेल. तर निशांत म्हणत असतो की आता हिला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. तर नित्या त्याला म्हणत असते की त्या माणसाशी माझी काही ओळख असेल का, तो मला गौराबाई गौराबाई म्हणत होता, मी त्याच्याशी बोलायला हवं होतं का. आणि या गावात जेव्हापासून मी आली आहे ना तेव्हापासून माझ्यासोबत काही ना काहीतरी विचित्र घडतंय, मी कशाला आली या गावात काय माहिती.
निशांत म्हणतो की मला माहिती नाही हे कोणी केलंय, हे कोणीतरी मुद्दाम केलंय, असं तो अधिराजकडे बघून म्हणत असतो. तेव्हा अधिराज म्हणत असतो की तुम्हाला काय वाटतं, हे सर्व मी केलंय, मी असा पाठीमागून वार करणारा नाहीये. त्या म्हणते की अजून आमचा तुमच्यावर विश्वास बसला नाहीये ना, म्हणून आम्हाला तुझ्यावर संशय येतोय. अधिराज म्हणतो की तुमच्या संशयाला तर मी काही करू नाही शकत, परंतु मी असं काही केलेलं नाहीये. आता जर तुमचा विश्वास बसत नाहीये तर मी काय करू, असं म्हणून अधिराज तिथून निघून जातो. तर इकडे आहिरे मॅडमला आता सगळं काही समजलेलं असतं. आहिरे मॅडम रावसाहेबला विचारत असतात की कोण असेल तो माणूस, आणि मला त्या माणसाला भेटायचं आहे, त्या माणसाला विचारायचं आहे की रेस्ट हाऊसमध्ये शिरण्याचा त्याचा हेतू नक्की काय होतात. या माणसाची कदाचित आपल्याला काहीतरी मदत होऊ शकते आणि आम्हाला आता रिझल्ट हवा आहे. आम्ही राजकारणी आहोत, आम्हाला पटकन रिझल्ट पाहिजे. रावसाहेब म्हणतो की मी आत्ताच जातो आणि मीटिंग फिक्स करून येतो. आहिरे मॅडम म्हणत असतात की मला या सगळ्या गोष्टीचा आता शोध घ्यायचाच आहे आणि तो नक्की माणूस त्या नित्या मॅडमला गौराबाई असं का म्हणत होता हेही बघायचं आहे. आता मी त्या माणसाला भेटणार आणि त्याला विचारणार की तुमची नक्की जुनी ओळख काय आहे ते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आहिरे मॅडम शेखरदाजींना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. नित्याला निशांत डॉक्टरकडे घेऊन जात असतो. बाहेर आल्यावर नित्या निशांतला म्हणत असते की तो माणूस फोटोचं काहीतरी बोलत होता, त्याचा फोटो कुठेतरी हरवलाय, आपण तो फोटो शोधूयात का. अधिराज म्हणतो की ओ मॅडम, त्या खांबाच्या पाठीमागे बघा काय आहे ते. त्यावेळी नित्याचा आणि अधिराजचा फोटो उडून दुसरीकडे जातो. तर मित्रांनो, असे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.